नमस्कार. मी डॉक्टर रेश्मा राजाराम मोरे. आज आपण संशोधनाची ओळख अर्थात इंट्रोडक्शन टू रिसर्च या विषयाचा आढावा घेणार आहोत. या जीवनसृष्टीमध्ये सतत काही ना काही बदल घडत असतात आणि ह्या बदलत्या घडामोडीतून आपले जीवन कसे सुखकर करता येईल या गोष्टीकडे माणसाचा कल असतो आणि त्यासाठी तो सतत काही ना काही शोधत असतो. मग त्या गोष्टी अस्तित्वात असोत वा नसोत, पण त्याची ही प्रक्रिया सातत्याने चालत असते. जेव्हा हीच प्रक्रिया तो तार्किक पद्धतीने किंवा चिकित्सक पद्धतीने मांडतो, त्यालाच आपण संशोधन असे म्हणतो. तर आजच्या या संशोधनाची ओळख या भागामध्ये संशोधन म्हणजे काय? संशोधनाची उद्दिष्टे काय? संशोधनाचे प्रकार कुठले? आणि एक उत्तम दर्जेदार संशोधन कसे असावे? याविषयी जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम संशोधन म्हणजे काय? इंग्रजीमध्ये आपण रिसर्च असे म्हणतो. रिसर्च म्हणजे पुन्हा पुन्हा शोधणे. एखाद्या अस्तित्वात असलेल्या पण आपणास ज्ञात नसलेल्या सिद्धांताचा, तत्वांचा तार्किक पद्धतीने केलेला अभ्यास, तार्किक पद्धतीने केलेले परीक्षण किंवा तार्किक पद्धतीने केलेली तपासणी म्हणजेच संशोधन होय. काही वेळेला काही गोष्टींचे अस्तित्व संशोधकांनी शोधलेले असते, पण काही कारणास्तव किंवा परिस्थितीनुसार, घटकांनुसार ते कालबाह्य झालेले असतात. अशा विशिष्ट विषयांवरील नवीन तत्वे शोधण्यासाठी तार्किक आणि पद्धतशीर तपासणी केली जाते. यालाच आपण संशोधन असे म्हणतो. अर्थात लपलेल्या सत्यांचा शोध घेणे म्हणजे संशोधन. विद्यमान पूर्वव्रत ज्ञानांमध्ये नवीन योगदान देणे म्हणजे संशोधन. उद्भवलेल्या समस्यांवर तात्काळ उपाय शोधणे म्हणजेच संशोधन. वेबस्टर या आंतरराष्ट्रीय शब्दकोशामध्ये संशोधन म्हणजे कोणत्याही ज्ञानशाखेत नवीन तत्वे अथवा तथ्य शोधण्यासाठी आणि जुनी तथ्य जी कालबाह्य झालेली आहेत त्यांचे परीक्षणासाठी तयार केलेला चिकित्सक व पद्धतशीर अभ्यास म्हणजेच संशोधन होय. आता इंग्रजीमध्ये रिसर्चला आपण डिस्कव्हरी म्हणतो. त्याचबरोबर त्याला आपण इन्व्हेन्शन असे हे पर्यायी शब्द वापरतो. पण या शब्दांमध्ये काही फरक आहे. तो फरक आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम रिसर्च म्हणजे संशोधन. या संशोधन शब्दाची संधिफोड केली तर म्हणजे समग्र, पुन्हा पुन्हा आणि शोधन म्हणजे शोधणे. अस्तित्वात असलेल्या पण आपल्याला ज्ञात नसलेल्या गोष्टींचा शोध घेणे म्हणजेच रिसर्च अर्थात संशोधन होय. तर दुसरीकडे डिस्कव्हरी. डिस्कव्हरी म्हणजे एखाद्या अस्तित्वात असलेल्या गोष्टींचे अस्तित्व पाहण्यासाठी, म्हणजे यापूर्वी त्या गोष्टीचे अस्तित्व उलगडलेले नव्हते, तर त्या गोष्टीचे अस्तित्व पाहण्यासाठी, प्रथमतः पाहण्यासाठी त्यावरील आवरण दूर करणे यालाच आपण डिस्कव्हरी असे म्हणतो. उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षणाचा शोध, कोलंबसने अमेरिकेचा लावलेला शोध. तर दुसरीकडे इन्व्हेन्शन. इन्व्हेन्शन म्हणजे नवनिर्मिती. या शोधामध्ये मुळात त्या गोष्टी अस्तित्वात नसतात आणि अशा अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचा शोध घेणे म्हणजेच नवनिर्मिती करणे, इन्व्हेन्शन करणे. उदाहरणार्थ विजेचा शोध, ग्रामोफोन, रेडिओ लहरी, अंकगणिताचा शोध हे सर्वप्रथम शोधण्यात आले. तर अशा पद्धतीने ह्या 3 पर्यायी शब्दांचे आपल्याला अर्थ इथे समजले असावेत. यानंतर संशोधनाची उद्दिष्टे. संशोधन म्हणजे माहितीचे पद्धतशीरपणे केलेले सादरीकरण किंवा मांडलेले सादरीकरण. मग हे सादरीकरण किंवा संशोधनाची गरज का आहे? तर सर्वप्रथम एखाद्या समस्येवर किंवा एखाद्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच समस्यांना सामोरी जावे लागते. मग अशा समस्यांचे निरसन करण्यासाठी संशोधनाची गरज भासते. उदाहरणार्थ एखाद्या मालाची विक्री कमी होणे, वर्गामध्ये विद्यार्थ्यांची अनुपस्थिती, पाण्याची टंचाई, वाढती बेरोजगारी अशा अनेक समस्यांचे निरसन करण्यासाठी त्या विषयाच्या माहितीचे संकलन करून निष्कर्ष काढून पर्यायी उपाय शोधला जातो आणि त्यासाठी आपल्याला संशोधनाची गरज असते. त्यानंतर विद्यमान अर्थात पूर्वव्रत
सिद्धांताची पडताळणी किंवा चाचणी करणे यासाठी देखील आपल्या संशोधनाची गरज असते. काही वेळेला काही सिद्धांत तत्वे काही विशिष्ट परिस्थितीला किंवा काही विशिष्ट घटना हाताळताना पुरेशी नसतात. किंबहुना त्या घटनांशी त्याचा संबंध देखील नसतो. अशा वेळेला त्यात सुधारणा आणण्यासाठी माहितीचे संकलन करून चिकित्सक पद्धतीने ते मांडले जातात आणि यासाठी आपल्याला संशोधनाची गरज असते. त्यानंतर माहिती मिळवण्यासाठी काही गोष्टी, काही घटना, काही संदर्भ याविषयी माहिती मिळवण्यासाठी आपल्याला संशोधनाची गरज असते. उदाहरणार्थ, ग्राहकाच्या वर्तनातील झालेला बदल, त्याच्या मागण्या हे समजून घेण्यासाठी मार्केटिंग संशोधन केले जाते आणि यामध्ये मार्फत ग्राहकांकडून अभिप्राय, ज्याला आपण फीडबॅक म्हणतो, अभिप्राय घेतला जातो आणि त्या आधारे नवीन योजना, सिद्धांत मांडून आवश्यक ते बदल घडवून आणले जातात. यानंतरचा जो भाग आहे तो ज्ञानाचा विस्तार करण्यासाठी. तर ज्ञानाचा विस्तार करण्यासाठी आपल्याला संशोधनाची गरज असते. ज्ञानाचा परीघ वाढविण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये येणारे तांत्रिक बदल, नवीन तत्वे त्यांचे संकलन करण्यासाठी संशोधनाची गरज भासते. त्यानंतर सामान्यीकरण आणि सामान्य कायदा स्थापन करणे यासाठी आपल्याला संशोधनाची गरज असते. एखाद्या वेळी सामान्यीकरण व सामान्य कायदा स्थापन करायचा असेल, तो करताना त्या कायद्याचा विशिष्ट घटकांवर किंवा समाजावर काय परिणाम होईल हे जाणून घेण्यासाठी संशोधनाचे महत्त्व अत्यंत गरजेचे आहे. उदाहरणार्थ, दुहेरी विवाह पद्धत. या पद्धतीला आळा आणण्यासाठी आपल्या संविधानामध्ये आर्टिकल 44 युनिफॉर्म सिव्हिल कोड अर्थात एक समान नागरी संहिता, ज्याला आपण सर्व भारतीयांसाठी एक कायदा असे म्हणू शकतो, जो विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तक या सर्व धार्मिक समुदायांना लागू होईल याची याचिका करण्यात आली. पण यातून समाजावर काय परिणाम होईल हे जाणून घेण्यासाठी आपल्याला संशोधनाची अत्यंत महत्वाची गरज आहे. त्यानंतर भविष्यातील घडामोडीचा अंदाज बांधण्यासाठी संशोधनाची गरज असते. तर ती कशी? उदाहरणार्थ, सुशिक्षित तरुणाच्या वाढत्या बेरोजगारीचा समाजावर भविष्यात काय परिणाम होईल किंवा वाढत्या लोकसंख्येचा, प्रदूषणाचा मानवी जीवनावर काय परिणाम होईल किंवा कोणत्या समस्या भविष्यात उद्भवतील आणि त्यांना आटोक्यात आणण्यासाठी कशा प्रकारे आपण उपाय शोधू शकतो, याचा तर्कशुद्ध पद्धतीने अभ्यास करण्यासाठी संशोधन अत्यंत गरजेचे आहे. त्यानंतर नवीन तथ्य, तत्वे, सिद्धांत शोधण्यासाठी, विद्यमान ज्ञानामध्ये भर घालण्यासाठी व काही कालबाह्य सिद्धांताच्या ऐवजी नवीन तत्वे, सिद्धांत किंवा तथ्य विकसित करण्यासाठी आपल्याला संशोधनाची गरज असते. नाविन्यपूर्ण कल्पनाचा विकास, टू डेव्हलप इनोव्हेटिव्ह आयडियाज. काही लोकांना काहीतरी नवीन निर्माण करण्यामध्ये सतत आनंद मिळत असतो आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा विकास करणे हा संशोधनाचा महत्वाचा हेतू आहे. उदाहरणार्थ, एखाद्या उत्पादनाच्या दर्जात कशी सुधारणा आणता येईल, त्याचबरोबर संस्थेच्या रचनेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी चांगल्या तंत्रज्ञानाचा कशा पद्धतीने वापर केला जाईल, या गोष्टीचा विचार संशोधनामध्ये केला जातो. उदाहरणार्थ, मध्यमवर्गीय कुटुंबांना मोटर कारचा उपभोग घेता यावा या दृष्टीने, या उद्देशाने कमी दर्जात नवीन तंत्रज्ञानाच्या जोरावर नॅनो कार ही मार्केटमध्ये आणण्यात आली. अर्थात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नाविन्यपूर्ण कल्पनाचा विकास येथे करण्यात आला. म्हणजे अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टींसाठी आपल्याला संशोधनाची गरज आहे. यानंतर संशोधनाचे वेगवेगळे प्रकार. तर संशोधनाचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत? सर्वप्रथम संशोधनाचे प्रकार जाणून घेणे का गरजेचे आहे? तर ज्या वेळेला आपण एखादे संशोधन करत असतो, त्यावेळी संशोधकाला आपले संशोधन हे कुठल्या प्रकारच्या संशोधनाचा भाग आहे हे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. जेणेकरून त्या अनुषंगाने तो आपले निष्कर्ष मांडू शकतो. संशोधनाचे 5 भागांच्या आधारे वर्गीकरण केलेले आहे. उपयोजितेनुसार,
उद्दिष्टांनुसार, साधनांच्या उपयोजनेनुसार, स्थानानुसार आणि क्षेत्रानुसार. तर सर्वप्रथम आपण उपयोजितेच्या आधारे संशोधनाचे कोणकोणते प्रकार आहेत ते जाणून घेणार आहोत. उपयोजितेनुसार संशोधनाचे 2 सहवर्गीकरण केलेले आहे. त्यामध्ये प्रथमतः बेसिक रिसर्च, ज्याला आपण फंडामेंटल रिसर्च अर्थात मूलभूत संशोधन असे म्हणतो. या संशोधनाला मूळ संशोधन व मूलभूत संशोधन असे म्हणतात. आणि या संशोधनातून कोणत्याही प्रकारचा पैसा अथवा आर्थिक गरजा भागविल्या जात नाही. हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे. या संशोधनामध्ये कोणत्याही प्रकारचा पैसा अथवा आर्थिक गरज भागविली जात नाही. माणसाचे जीवन कसे सुखकर होईल याकडे जास्त भर दिला जातो. ही संशोधने बौद्धिक क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने हाताळली जातात. अशी संशोधने अस्तित्वातील तत्वे, सिद्धांत सुधारण्यासाठी उपयोगी पडतात. कधी-कधी यातून नवीन क्रांती देखील घडून जाते. उदाहरणार्थ, सूर्यमालेचा शोध, विश्वाची निर्मिती कशी झाली, पैशाचा शोध कसा लागला, याविषयी जाणून घेणे अर्थात मूलभूत संशोधन होय. त्यानंतरचा जो पुढचा प्रकार आहे, त्याला आपण अप्लाइड रिसर्च अर्थात ॲक्शन रिसर्च म्हणजेच उपयोजित संशोधन अर्थात कृती संशोधन असे म्हणतो. मूलभूत संशोधनाची बहुतेक वैशिष्ट्ये ही उपयोजित संशोधनात आढळतात. म्हणून मूलभूत संशोधन हा उपयोजित संशोधनाचा पाया म्हणून संबोधले जाते. उदाहरणार्थ, कोविड या रोगाने संपूर्ण जगाला विळखा घातला आणि त्या रोगापासून मुक्तता करण्यासाठी लसीची निर्मिती करण्यात आली. अर्थात तात्काळ ताबडतोब उपाय म्हणून लस निर्मिती हा उपयोजित संशोधनाचा भाग आहे. पण त्यामागे तो विषाणू कुठून आला, त्याचा परिणाम काय, त्याची तीव्रता काय, त्याचा आकार काय, याविषयी जी तपासणी केली गेली, त्या तपासणीलाच आपण मूलभूत संशोधन असे म्हणतो. म्हणजे उपयोजित संशोधन हे मूलभूत संशोधनावर आधारित आहे. जीवनातील खऱ्या समस्या शोधून त्यांना तोंड देणे म्हणजेच उपयोजित संशोधन करणे होय. मग त्या बेरोजगारी, दारिद्र्य, आधुनिक शेतीवर असोत की पाण्याच्या समस्या असोत व अथवा एखाद्या रोगांच्या प्रादुर्भावावर असणाऱ्या समस्या असोत, त्यांना तात्काळ उपाय शोधणे म्हणजेच उपयोजित संशोधन होय. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे, तो प्रकार उद्दिष्टानुसार आहे. म्हणजे ऑन द बेसिस ऑफ पर्पज. एखाद्या उद्दिष्टानुसार संशोधनाचे कोणकोणते प्रकार आहेत? तर साधारणतः सर्वप्रथम जो प्रकार आहे तो वर्णनात्मक. या संशोधनात कोणतेही नवीन सिद्धांत विकसित न करता त्या प्रसंगाचे अथवा घटनेच्या वर्तमान स्थितीचे वर्णन करणे म्हणजेच वर्णनात्मक म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. उदाहरणार्थ, चक्रीवादळाचा जीवनसृष्टीवर होणारा परिणाम. यामध्ये चक्रीवादळ का आले, किती ताशी वेगाने त्याची वारे वाहत होते, यांचे मूल्यांकन न करता त्याचा परिणाम काय झाला, त्या वातावरणाचे वर्णन करणे अर्थात वर्णनात्मक संशोधन म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. यानंतरचा पुढचा जो प्रकार आहे त्याला आपण स्पष्टीकरणात्मक संशोधन म्हणजेच फॉर्म्युलेटिव्ह रिसर्च असे म्हणतो. एखाद्या गोष्टीचा पुढे जाऊन अधिक तपास कसा करता यावा, तसेच त्या घटकांची व्याप्ती समजून घेण्यासाठी हाती घेतलेले प्राथमिक कार्य म्हणजे स्पष्टीकरणात्मक संशोधन. या संशोधनात लक्ष्य गटाच्या वर्तनाचा, वृत्तीचा, झालेल्या बदलांचा अभ्यास केला जातो. यासाठी त्या संदर्भात असलेले साहित्य, जुने काही साहित्य ज्याला आपण रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणतो, केस स्टडी यांच्यावर खोलवर अभ्यास केला जातो आणि खोलवर अभ्यास करून त्यातील कमतरता शोधून नवीन तत्वांचा, सिद्धांतांची निर्मिती केली जाते. यानंतरचा जो पुढचा प्रकार आहे त्याला कोरिलेटिव्ह रिसर्च अर्थात सहसंबंधित निदर्शक संशोधन असे म्हणतात. या संशोधनामध्ये 2 किंवा अधिक घटक यांची तपासणी करून सांख्यिक मूल्यांकन केले जाते. यामध्ये कोणत्याही बाह्य चलनाचा प्रभाव होत नाही. उदाहरणार्थ, गुन्हेगारी आणि शिक्षण.
हे 2 प्रामुख्याने घटक आहेत, गुन्हेगारी आणि शिक्षण. यामध्ये शिक्षण घेतल्याने किती प्रमाणात गुन्हेगारी कमी होऊ शकते किंवा शिक्षणाचा अभाव असल्यामुळे किती प्रमाणात गुन्हेगारी वाढू शकते, या गोष्टींचे मूल्यांकन केले जाते. आणि जिथे या गोष्टींचे मूल्यांकन केले जाते, त्या त्या संशोधनाला आपण सहसंबंधित संशोधन असे म्हणतो. अजून एक उदाहरण म्हणून प्रवाशी आणि वाहतूक सुविधा. वाढविण्यासाठी सपोज सुविधा वाढविल्या, तर त्या सुविधा वाढविल्यामुळे प्रवासांच्या संख्येत किती बदल झाला? यांचे जिथे मूल्यांकन केले जाते, त्या संशोधनाला आपण कोरिलेटिव्ह किंवा सहसंबंधित निदर्शक असे म्हणतो. यानंतरचा पुढचा जो प्रकार आहे त्याला विश्लेषणात्मक संशोधन अर्थात एनालिटिकल रिसर्च असे संबोधले जाते. हा इतिहास आणि सामाजिक शास्त्रामधील अतिशय महत्वाचा संशोधन प्रकार आहे. यामध्ये संशोधक उपलब्ध माहिती आणि वस्तुस्थितीचा उपयोग करून प्रसंगाचे टीकात्मक किंवा कौशल्यपूर्ण मूल्यमापन करतो. साधारणतः विद्यार्थी, डॉक्टर, मानसशास्त्र शास्त्रज्ञ हे आपल्या अभ्यासासाठी अशा प्रकारच्या संशोधनाचा वापर करतात. उदाहरणार्थ रेल्वेच्या प्रवासांची कमी झालेली संख्या. जर आपल्याला ही गोष्ट शोधून काढायची असेल, की रेल्वेच्या प्रवासांची संख्या कमी झाली, मग ती संख्या का कमी झाली? सुविधांची कमतरता होती का? प्रवाशांच्या मागण्याचा अभाव आहे का? याचे मूल्यांकन हे विश्लेषणात्मक संशोधनामध्ये केले जाते. यानंतरचा पुढचा जो प्रकार आहे, तो साधनांच्या उपयोजनेनुसार संशोधनाचे प्रकार आहेत आणि त्यामध्ये सर्वप्रथम परिमाणवाचक, ज्याला आपण क्वांटिटेटिव्ह रिसर्च असे म्हणतो आणि दुसरीकडे गुणात्मक रिसर्च, ज्याला आपण क्वालिटेटिव्ह रिसर्च असे म्हणतो. तर आता परिमाणवाचक आणि गुणात्मक संशोधन म्हणजे काय? हे आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम परिमाणवाचक, ज्याला आपण संख्यात्मक संशोधन असेही म्हणतो. संख्यात्मक संशोधन हे संख्याशास्त्रावर आधारित असते. या संशोधनाचे निष्कर्ष हे आकडेवारी, टक्केवारी, सरासरी यांच्या आधारावर असतात. ज्या घटकांमध्ये प्रतिसादक, ज्याला आपण रिस्पॉन्डंट असे म्हणतो, हे मोठ्या प्रमाणात असतील, तर अशा वेळी परिमाणवाचक संशोधनाचा वापर केला जातो. यामध्ये गृहीतके व तत्वांची तपासणी केली जाते. साधारणतः जनगणना, पंचवार्षिक योजना तयार करण्यासाठी अशा प्रकारच्या संशोधनाचा वापर केला जातो. तर दुसरीकडे गुणात्मक, ज्याला आपण क्वालिटेटिव्ह रिसर्च असे म्हणतो, या संशोधनात प्रतिसादक हे मर्यादित स्वरूपाचे असतात. तसेच या संशोधनात नवीन कल्पना, योजना तयार करण्यात येतात. अशा प्रकारच्या संशोधनामध्ये एखादा लक्ष्य गट, ज्याला आपण टार्गेट ग्रुप म्हणतो, तो टार्गेट ग्रुप एखाद्या प्रसंगाला कसा वागला, का वागला, त्याची कृती कशी होती, याचा विचार केला जातो आणि त्यामागे काय हेतू होता हे शोधून काढले जाते. अर्थात विशिष्ट गटाचे मत, त्याचा दृष्टिकोन समजून घेण्यासाठी गुणात्मक संशोधनाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ जाहिरातीचा लहान मुलांवर होणारा परिणाम. आता इथे लहान मुलांच्या गटामध्ये जर आपण 5 ते 12 हा वयोगट निवडला, तो एक ठराविक वयोगट होतो आणि त्या ठराविक गटाचे मत, त्यांची दृष्टिकोन जाहिरातीविषयी काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण जो रिसर्च करतो त्याला गुणात्मक संशोधन असे म्हणतात. या तक्त्यामध्ये अ, परिमाणवाचक आणि गुणात्मक संशोधन यामधील काही फरक आपल्याला इथे आढळतो, तर तो आपण जाणून घेणार आहोत. परिमाणवाचक संशोधन याच्यामध्ये संख्याशास्त्राचा वापर केला जातो, तर गुणात्मक संशोधनात लक्ष्य गटांच्या मतांचा विचार केला जातो. परिमाणवाचक संशोधनात गृहीतके व तत्वे ही तपासली जातात, तर गुणात्मकमध्ये नवीन कल्पना तयार केल्या जातात. दुसरीकडे परिमाणवाचक संशोधनात जास्तीत जास्त रिस्पॉन्डंट, ज्याला आपण प्रतिसादकांची गरज असते, तर गुणात्मक संशोधनात प्रतिसादक हे मर्यादित स्वरूपाचे असतात. त्यानंतर बंद प्रश्नसंचातून आपण त्या प्रतिसादकांची मते जाणून घेऊ शकतो.
तर दुसरीकडे गुणात्मक संशोधनामध्ये प्रश्नसंच तयार करून त्याद्वारे आपण त्या प्रतिसादकांची मते जाणून घेऊ शकतो. सर्वेक्षण, निरीक्षण यांच्या मार्फत आपण परिमाणवाचक संशोधनाची माहिती संग्रहित करू शकतो. तर दुसरीकडे प्रत्यक्ष मुलाखत घेऊन ग्रुप डिस्कशन करू, जो टार्गेट ग्रुप किंवा लक्ष गट आहे, त्या लक्ष्य गटांशी डिस्कस करून, जुने साहित्य वाचून, केस स्टडी मार्फत आपण गुणात्मक संशोधनाची माहिती गोळा करू शकतो. यानंतरचा जो पुढचा प्रकार आहे, तो प्रकार स्थानानुसार म्हणजे लोकेशननुसार. अर्थात काही संशोधन हे लॅबोरेटरीमध्ये केले जातात. आता लॅबोरेटरीमध्ये म्हणजे अर्थात काय, तर प्रयोगशाळेमध्ये केले जातात. तर हे प्रयोगशाळेमध्ये केलेले प्रयोग याच्यामध्ये संशोधक काही सामग्रीच्या द्वारे त्याचे निकष काढतो आणि अशा पद्धतीचे प्रयोग हे प्रयोगशाळेत केले जातात. तर दुसरीकडे एक्सपेरिमेंटल रिसर्च, एक्सपेरिमेंटल याला आपण प्रयोगात्मक संशोधन असे म्हणतो. काही घटकांच्या वर्तणुकीवर प्रत्यक्ष नियंत्रण करणे हे शक्य नसते आणि त्यावेळेला त्या घटकांचे प्रत्यक्ष वातावरण तयार करून निष्कर्ष काढले जातात. या संशोधनात निश्चित योजना किंवा प्रक्रिया ठरवून त्या घटकांच्या संदर्भात संशोधन केले जाते. उदाहरणार्थ, एखाद्या औषधाची परिणाम चाचणी करण्यासाठी ती सर्वप्रथम मानवी जीवावर उपयोगात न आणता प्राणीमात्रावर त्याचा काय परिणाम होईल, ती सर्वप्रथम प्राणीमात्रांवर वापरून त्याचा काय परिणाम होईल हे भाकीत केले जाते, हे प्रमाणित केले जाते आणि त्यानंतर ती मानवी जीवनावर वापरण्यायोग्य आहे की नाही याचे प्रमाण ठरविले जाते. यालाच आपण प्रयोगात्मक अर्थात एक्सपेरिमेंटल रिसर्च असे म्हणतो. त्यानंतरचा जो दुसरा प्रकार आहे तो क्षेत्रानुसार म्हणजे फील्ड वाईज. यामध्ये सर्वप्रथम ऐतिहासिक संशोधन, ज्याला आपण हिस्टॉरिकल रिसर्च असे म्हणतो. या संशोधनामध्ये भूतकाळात घडलेल्या गोष्टी प्रकाश झोतात आणण्यासाठी त्या घटनेचे नमुने, रेकॉर्डिंग, भाषणे, मुलाखती, पत्रे, छायाचित्रे, सरकारी नोंद याचे विश्लेषण केले जाते. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील किल्ले किंवा हडप्पा संस्कृतीचा लागलेला शोध, एखाद्या साम्राज्याचा इतिहास हे शोधून काढण्यासाठी, त्याचे विश्लेषण करण्यासाठी आपल्याला ऐतिहासिक संशोधन करणे गरजेचे आहे. तर दुसरीकडे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ज्ञानाची वाढ करण्यासाठी, नवीन तंत्रज्ञान स्थापित करण्यासाठी किंवा नवीन सिद्धांतांवर भर घालून मानवी जीवन कशा पद्धतीने सुखकर करता येईल या दृष्टीने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये संशोधन केले जाते. मग ते क्षेत्र शैक्षणिक असो, सामाजिक असो, राजकीय असो, आर्थिक असो की वाणिज्य असो, या प्रत्येक क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण रिसर्च संशोधन केले जाते. त्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत दर्जेदार संशोधन कसे असावे. तर मला इथे बेंजामिन फ्रँकलिन यांनी एक मत मांडलं होतं आणि त्यांच्या मते संशोधन हे नवजातक बालकाप्रमाणे असते. जे बालक आपल्या पालकाला आनंद देतो, त्याचप्रमाणे संशोधन हे संशोधकाला आनंद देणारे असते. मग एक दर्जेदार संशोधन कसे असावे? तर सर्वप्रथम संशोधकाने संशोधनाचा उद्देश हा स्पष्ट व्याख्यात मांडलेला असावा. त्यानंतर वापरात येणाऱ्या संशोधन पद्धतीचे, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपण कुठल्या पद्धतीची संशोधन पद्धत वापरत आहोत किंवा आपले संशोधन हे कुठल्या प्रकारच्या संशोधनाचा भाग आहे, हे स्पष्टीकरण देणे अत्यंत गरजेचे असते. संशोधनाचा अहवाल, आराखडा हा पारदर्शक असावा, तो वस्तुनिष्ठ असावा. भविष्यात आपण मांडलेले निकष, जे आपण उपाय मांडलेले आहेत, त्याचा परिणाम पुढे काय होईल हे लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर
संशोधनाचे नियम, त्याचे निश्चित क्रम व त्याची कालमर्यादा ही देखील लक्षात घेणे गरजेचे आहे. सपोज जर आपला संशोधनाचा टाईम पिरियड किंवा संशोधनाचा कालावधी हा या गेल्या 10 वर्षाचा आहे आणि त्या 10 वर्षात जर आपण तो संशोधन न करता त्यावेळचा जो डेटा किंवा त्यावेळचं जे साहित्य आपण जमा केलेलं आहे, ते साहित्य आपण त्यावेळेला न वापरता आणखीन काही 20 वर्षानंतर ते वापरण्यात आलं, तर त्या गोष्टीला किंवा ते साहित्य हे कालमर्यादेच्या बाहेर गेलेलं असतं. मग अशा कालमर्यादेच्या बाहेर जाणारा रिसर्च, त्याचे होणारे परिणाम, ह्या गोष्टींचा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि सरतेशेवटी सगळ्यात महत्त्वाचं, एखादा दर्जेदार संशोधन कसे असावे? तर दर्जेदार संशोधन करत असताना त्या संशोधकाकडे महत्त्वाचा नियम तो म्हणजे संयम, एकनिष्ठता, सखोल शोधवृत्ती असणे अत्यंत गरजेचे आहे. तर मित्रांनो, थोडक्यात आपण आतापर्यंत संशोधन म्हणजे काय? संशोधनाची उद्दिष्टे काय आहेत? संशोधनाचे वेगवेगळे प्रकार काय आहेत? आणि एक दर्जेदार संशोधन कसा असावा? या पद्धतीचे या पद्धतीविषयी जी माहिती घेतलेली आहे, या माहितीमध्ये जर आपल्याला काही शंका असतील, काही आपले प्रश्न असतील, तर कृपया करून आपण या ईमेल आयडीवरती ते पाठवू शकता आणि आपण इथेच थांबतो. धन्यवाद.